मी युवराज खरमाटे आणि आपण पाहत आहात लोकमंच मराठी हे यूट्यूब चॅनल। या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। नुकत्याच पार पडलेल्या 2024च्या लोकसभा इलेक्शन पासून बीड जिल्ह्यातील सामाजिक राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आपण पाहिलेले आहे। मित्रांनो, भाजपाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचं नाव काही दिवस आधीच पुढे करण्यात आलं होतं, पण आघाडीकडनं उमेदवार कोण येईल याच्यावरती संभ्रम निर्माण झाला होता आणि खूप दिवस ते भिजत घोंगडं पडलेलं तसंच राहिलं। आणि इलेक्शन जवळ आल्यानंतर त्यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांची उमेदवारी फायनल केली। दोन्ही उमेदवार फायनल झाले आणि प्रचाराची सुरुवात झाली। अशातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीड जिल्ह्यात वातावरण तापलेलं असताना मनोज जरांगे पाटील यांनी या इलेक्शनमध्ये छुपा प्रचार केल्याचं बोललं जात आहे। त्यामुळेच बीड जिल्ह्यात या गेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जातीय रंग पाहायला मिळाला। भाजपाच्या पंकजाताई मुंडे यांना गावबंदी करण्यात आली। प्रीतमताई मुंडे यांना बऱ्याच गावातून हाकलून देण्यात आले, रस्त्यावरती त्यांना अडवण्यात आले। याच्यामुळे अजून वातावरण तापताना पाहायला मिळत होते। इलेक्शन पार पडले आणि पंकजाताई मुंडे यांचा थोड्याशा मतांनी पराभव झाला। पराभव होऊन देखील त्यांच्या नावाची चर्चा महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळाली। त्यांना देखील 7 लाखापेक्षा जास्त मतदान पडले। 7 लाखापेक्षा जास्त मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला। लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर काही दिवसातच पुढे विधानसभाचे इलेक्शन लागले आणि विधानसभेमध्ये पंकजाताई मुंडे ह्या परळीचा उमेदवार असतील की कुठल्या उमेदवार असतील याच्यावरती चर्चा सुरू झाली। समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झाला, पण परळीची जागा ही धनंजय मुंडे साहेब यांना राष्ट्रवादीला दिलेली आहे हे त्यांनी आधी स्पष्ट केलं होतं। विधानसभेचे इलेक्शन सुरळीत पार पडले। महाराष्ट्र राज्यात युतीचं सरकार आलं आणि अशातच पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेवर घेऊन दोघा मुंडे बहीण भावांना मंत्रिपद देण्यात आले। मुंडे बहीण भावांना या युती सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले हे पाहून बीड जिल्ह्यातील काही ठराविक व्यक्तींच्या आणि काही आमदारांच्या पोटात पोटसूळ उठलेला आपण पाहिलेला आहे। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं या जिल्ह्यावर कायम खूप मोठ्या प्रमाणात प्रेम होतं आणि जनतेने सुद्धा त्यांना भरभरून प्रेम दिलं होतं। मुंडे साहेबांनी केलेली मेहनत, या समाजासाठी केलेलं कष्ट याची थोडीफार का होईना पुण्य पंकजाताई मुंडे साहेब यांच्या पाठीमागे आहे हे आपण मागील काही वर्षात पाहिलेलं आहे। ताई साहेब ज्यावेळेस अडचणीच्या काळात असतील, ज्यावेळेस त्यांच्यावर संघर्ष करायची वेळ येते, त्यावेळेस समाज मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे उभा राहिलेला बीड जिल्ह्यानेच काय अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। भगवानगडाचा दसरा मेळावा असो किंवा अनेक राजकीय वेगवेगळी परिस्थिती निर्माण झालेली असो, समाजाने कायम ताईंना साथ दिलेली आहे। सरकार स्थापन होऊन काही दिवसातच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं आणि मुंडे बहीण भावाला टार्गेट करण्यात आलं। कारण होतं, आरोपी वंजारी समाजातले होते आणि संतोष अण्णा देशमुख हे मराठा समाजामधून येत होते। संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचं देखील राजकारण करण्यात आलं। देशमुख कुटुंबियांना न्याय मागण्याबरोबरच मुंडे बहीण भावांना टार्गेट करण्यात आलं आणि पुढे चालून धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा देखील झालेला आपण पाहिलेला आहे। अशातच बीड मधील एका पाठीमागून एक नवीनच प्रकरण समोर येत आहेत। ज्याप्रमाणे केज मतदारसंघातील गुंडशाही समोर आली होती, त्याचप्रमाणे आष्टी मतदारसंघातील गुंडशाही सुद्धा आता समोर येताना आपण पाहत आहोत। आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी कायम मुंडे बहीण भावांना टार्गेट करत असलेलं आपण पाहिलेलं आहे। अशातच धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा झाल्यानंतर सुरेश धस यांचा निकटवर्तीय पारधी समाजातील एक मुलगा सतीश भोसले उर्फ खोक्या याने समाजातील अनेक लोकांना अमानुष केलेली मारहाण असेल, लूटमार असेल किंवा 200 पेक्षा जास्त हरिण काळवीट यांची केलेली हत्या असेल किंवा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी मानलेला मोर याची केलेली हत्या असेल, शेकडोपेक्षा जास्त मोर मारण्यात आले, अनेक सशांची कत्तल करण्यात आली, अनेक काळवीट आणि हरणांची कत्तल करण्यात आली। त्याचबरोबरच अवैध सावकारकी असेल, रात्रीच्या चोऱ्या माऱ्या असतील किंवा शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची दिलेली धमकी असेल किंवा बुलढाणा जिल्ह्यातील एका वाघ कुटुंबातील व्यक्तीला अमानुष बॅटने केलेली हाणमार असेल। अशातच अजून एक मोठा गुन्हा घडला आणि तो म्हणजे
शिरूर तालुक्यातील बावी गावातील ढाकणे पिता पुत्राला अमानुष केलेली मारहाण। दिलीप ढाकणे यांचे 8 दात पडले। महेश ढाकणे यांच्या पायाची गुडघ्याची वाटी निकामी झाली। एवढं प्रकरण हे गंभीर असताना, बीड जिल्ह्यातील वातावरण खूप भयंकर चिघळत चाललेलं असताना या ढाकणे पिता पुत्रांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या ढाकणे पिता पुत्रांवरती योग्य इलाज होत नव्हता, म्हणून त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि या गरीब शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचे जवळपास 10 लाख रुपये त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खर्च झालेला आहे। ही वेळ ढाकणे कुटुंबावरती का आली तर हा सुरेश धस यांचा निकटवर्तीय समजला जाणारा सतीश भोसले उर्फ खोक्या हरिण मारण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये गेलेली टोळी आणि त्यांना केलेला ढाकणे कुटुंबाने विरोध। एवढी प्रचंड प्रमाणात केलेली मारहाण असेल तर कुणी समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी तयार होईल, पण या खोक्याची या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दहशत आहे। म्हणूनच ढाकणे पिता पुत्र या सतीश भोसले उर्फ खोक्यावरती फिर्याद देण्यास नकार देत होते। प्रचंड घाबरलेल्या अवस्थेमध्ये हे कुटुंब होतं। अशातच तालुक्यातील काही समाजसेवकांनी, तालुक्यातील काही स्थानिक लेवलच्या नेते लोकांनी या कुटुंबाला धीर दिला, आधार दिला आणि हे कुटुंब समोर यायला तयार झालं। अशातच सतीश भोसलेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहिले आणि ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेला आहे असे अनेक पीडित कुटुंब एकामागे एक समोर येताना दिसायला लागले। प्रकरण गंभीर आहे। शिरूर तालुक्यातील पोलीस स्टेशनचे PI गणेश धोकरट यांनी गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला आणि हे प्रकरण आपसात मिटेल असं दिलीप ढाकणे यांना सांगून वापस पाठवलं। प्रकरण होऊन 15 दिवस उलटले आणि 16व्या दिवशी अखेर तालुक्यातील जनतेचा आक्रोश पाहून या गणेश धोकरट नावाच्या PI ने गुन्हा दाखल करून घेतला। गुन्हा दाखल करून 4 दिवस उलटले तरी सुद्धा गणेश धोकरट किंवा पोलीस यंत्रणा या खोक्याला अटक करू शकली नाही। त्याच संदर्भात पुढे शिरूर तालुक्यातील जनतेचा आक्रोश आपल्याला जन आक्रोश मोर्चातून पाहायला मिळाला आणि शिरूर तालुक्यातील जनता शिरूर पोलीस स्टेशनवरती खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात जन आक्रोश मोर्चा घेऊन गेलेली आपण सर्वांनी पाहिली। पण पोलिसांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव राजकीय नेत्यांचा आलेला आहे असं निदर्शनास आलं आणि सुरेश धस यांनी या PI ला फोनवरून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या असं सुद्धा जनतेमध्ये बोललं जात आहे। त्याचाच परिणाम म्हणून ढाकणे कुटुंबावरती अट्रॉसिटी, पोक्सो, छेडछाड प्रकरणात उलटा गुन्हा दाखल करण्यात आला। शिरूर तालुक्यातील पोलीस स्टेशनचे PI गणेश धोकरट यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांचे पुत्र महेश ढाकणे यांच्यावरच या पारधी समाजातील महिलांना पुढे करून पोक्सो अंतर्गत अट्रॉसिटी आणि महिलांची छेडछाड असे वेगवेगळे कलम लावून गुन्हा दाखल केलेला आहे। एक प्रकारे या ढाकणे कुटुंबावरती आष्टीचे आमदार सुरेश धस आणि त्यांची पाळलेली ही भोसले गँग खूप मोठ्या प्रमाणात अन्याय करत आहे। अशातच ढाकणे कुटुंबियाच्या पाठीमागे संपूर्ण तालुका खंबीरपणे उभा राहिलेला आपण पाहिला। पण अडचण येत आहे ती वरिष्ठ लेवलच्या नेत्यांकडून, कारण त्या ठिकाणी आष्टीचे आमदार सुरेश धस प्रचंड प्रमाणात दबाव टाकत आहेत पोलिसांवरती। अशातच आता शिरूर तालुक्यामध्ये पंकजाताई मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे, कारण मुंडे कुटुंबाच्या पाठीमागे हा तालुका महाराष्ट्रात सगळ्यात जास्त खंबीरपणे उभा राहणारा तालुका आहे, मुंडे कुटुंबावरती प्रेम करणारा तालुका आहे। अशातच पंकजाताई मुंडेंकडून आपल्याला न्याय भेटेल असं ढाकणे कुटुंब अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहे। तालुक्यातील अनेक जनतेची इच्छा आहे की पंकजाताई मुंडे यांनी या ढाकणे कुटुंबांना न्याय द्यावा आणि न्याय देत नसतील किंवा पंकजाताई मुंडे या प्रकरणावरती काहीच बोलायला तयार नसतील तर ताईसाहेबांना सुद्धा लोक परत त्यांच्या पाठीमागे कसे उभा राहतील हा प्रश्न विचारणार आहेत। एक प्रकारे ताईसाहेब तुमच्यावरती हा तालुका एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेम करत आहे तर तुम्ही या तालुक्याला असं वाऱ्यावर कसं काय सोडू शकता असा प्रश्न जनतेमध्ये आता निर्माण झालेला आहे। या ढाकणे पिता पुत्रांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावरच अन्याय केला जातोय अशी चर्चा शिरूर तालुक्यात आता जोरदार आहे। या प्रकरणात ढाकणे कुटुंबियांना कसा न्याय मिळेल हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। ढाकणे पिता पुत्रांना केलेली अमानुष मारहाण या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून
ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.